मित्रांनो, लास्ट 7 लेक्चर्सपासून आपण सब्जेक्ट बायोलॉजीचे चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ह्या चॅप्टरचा स्टडी करतो आहोत. लास्ट लेक्चर्सपर्यंत आपण ह्युमन ब्रेनचे फर्स्ट 2 पार्ट्स म्हणजे फोरब्रेन अँड मिड ब्रेन ह्या 2 पार्टचं स्ट्रक्चर आणि फंक्शनचं स्टडी कंप्लीट केलेलं आहे. नाव टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ थर्ड पार्ट ऑफ ब्रेन, दॅट इज हँड ब्रेन, विच इज ऑल्सो नोन ॲज रॉम्बेनसेफेलॉन. तर मित्रांनो, आज आपण ह्युमन ब्रेनचा थर्ड पार्ट म्हणजे हँडब्रेन किंवा रॉम्बेनसेफेलॉनच्या स्ट्रक्चर आणि फंक्शन्सचा स्टडी करणार आहोत. हँडब्रेन or rhombencephalon, it is the posterior part of brain. Hindbrain consists of 3 parts. The first part of hindbrain is pons feruli, second part of hindbrain is cerebellum, and third part of hindbrain is medulla oblongata. तर pons feruli, cerebellum आणि medulla oblongata हे hindbrainचे 3 पार्ट्स आहेत. आता तुमच्यासमोर मी एक फिगर शो केलेली आहे. त्या फिगरचं नाव आहे सॅजिटल सेक्शन ऑफ ब्रेन किंवा लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ ब्रेन. तर हीच फिगर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. या फिगरनुसार आपल्याला हँडब्रेनचे स्ट्रक्चर म्हणजे हँडब्रेनचे 3ही पार्ट्स समजून घ्यायचे. तर हँडब्रेनचे 3 पार्ट्स सांगितलं तुम्हाला मी. फर्स्ट पार्ट असतो हँडब्रेनचा, त्याला म्हटलं आपण पॉन्स फेरोली. तर या ठिकाणी हा मार्किंग केलेला जो पोर्शन आहे, या ठिकाणी मी मार्क करतो आहे, हा फर्स्ट पार्ट आहे हँडब्रेनचा, त्याला म्हणतात पॉन्स फेरोली. नंतर बॅक साईडला जो मी मार्क करतो आहे, हा जो ब्रेनचा सेकंड पार्ट आहे, हँडब्रेनचा सेकंड पार्ट, त्याला म्हणतात सेरेबेलम. आणि थर्ड पार्ट म्हणजे हा ग्रीन कलरमध्ये दाखवलेला मेडुला ऑब्लॉंगेटा, हा आहे हँडब्रेनचा थर्ड पार्ट, मेडुला ऑब्लॉंगेटा. तर पॉन्स फेरोली, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा हे 3ही हँडब्रेनचे पार्ट्स आहेत. आता पॉन्स फेरोलीच्या वर जर तुम्ही पाहिलं तर हा जो पोर्शन आहे, हा एवढा पोर्शन, हा पोर्शन म्हणजे मिड ब्रेनचा पोर्शन आहे. हा पोर्शन मिड ब्रेनचा आहे. या मिड ब्रेनच्या खाली हँडब्रेन हा प्रेझेंट असतो. तर मिड ब्रेन, त्याच्यानंतर पॉन्स फेरोली आणि थर्ड मेडुला ऑब्लॉंगेटा हे 3ही स्ट्रक्चर ब्रेन स्टेम म्हणून कन्सिडर केलेले असतात. मिड ब्रेन, pons feruli and medulla oblongata, these 3 structure considered as the brain stem, and this brain stem continue up to the spinal cord. तर हा जो ब्रेन स्टेम आहे तो ह्या स्पायनल कॉर्डपर्यंत म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा सेकंड पार्ट, या स्पायनल कॉर्डपर्यंत ब्रेन स्टेम हा एक्सटेंड झालेला असतो, कंटिन्यू होत असतो. तर ब्रेन स्टेममध्ये कोणकोणते स्ट्रक्चर कन्सिडर होतात? ब्रेन स्टेम consists of midbrain, pons feruli and medulla oblongata, and this brain stem continues up to the spinal cord. The first part of hindbrain is pons feruli. Hindbrainचा फर्स्ट पार्ट आहे pons feruli. Now what is the location of pons feruli? Pons feruli is present below the midbrain, in front of cerebellum and above the medulla oblongata. तर मिड ब्रेनच्या खाली आणि सेरेबेलम हा जो हँडब्रेनचा पार्ट आहे याच्या समोर आणि मेडुला ऑब्लॉंगेटा याच्यावर पॉन्स फेरोली हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. आता फिगरच्या मदतीने पॉन्स फेरोलीचं स्ट्रक्चर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे. हा पॉन्स फेरोलीचा पोर्शन ज्या ठिकाणी मी मार्किंग करतो आहे, हा तर कुठे प्रेझेंट असतो? हा मार्किंग केलेला मी केलेला आहे तो मिड ब्रेन. या मिड ब्रेनच्या खाली, त्याच्यानंतर मेडुला ऑब्लॉंगेटा याच्यावर आणि हा सेरेबेलम याच्या इन फ्रंटला म्हणजे समोर पॉन्स फेरोली हे स्ट्रक्चर किंवा हा हँडब्रेनचा फर्स्ट पार्ट प्रेझेंट असतो. अँड दिस इज द पॉन्स फेरोली. दिस पॉन्स फेरोली contain cross band of nerve fiber. That nerve fiber connect cerebellum, they also connect cerebrum, medulla oblongata and spinal cord. तर या ठिकाणी पॉन्स फेरोलीमध्ये जो नर्व फायबरचा क्रॉस बँड असतो
तो क्रॉसबँड काय करतो, सेरेब्रम, सेरेबलम, मिडल ऑब्लॉंगेटा आणि स्पायनल कॉर्ड यांना कनेक्ट करत असतो. नाव द सेकंड पार्ट ऑफ हँडब्रेन इज सेरेबेलम. हँडब्रेनचा सेकंड पार्ट आहे सेरेबेलम. सेरेबेलम इज द सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. सेरेबेलम हा ब्रेनचा सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे. ब्रेनचा फर्स्ट लार्जेस्ट पार्ट आहे सेरेब्रम. सेरेब्रम जो फोरब्रेनचा सेकंड पार्ट आहे. फोरब्रेनचे 3 पार्टच असतात, ऑल्फॅक्टरी लोब्स, त्याच्यानंतर सेरेब्रम आणि डायन्सेफलम. त्याच्यापैकी सेरेब्रम जो असतो, सेरेब्रम हा ब्रेनचा फर्स्ट लार्जेस्ट पार्ट आहे आणि हँडब्रेनचा सेरेबेलम हा जो पार्ट आहे इट इज द सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. Structurally, this cerebrum consists of 3 lobes. Cerebellum consists of 3 lobes. The 2 lateral lobes of cerebellum are called cerebellar hemisphere and one central or median lobe is called vermis. तर सेरेबेलम हा जो पोर्शन आहे किंवा हा जो पार्ट आहे तो 3 लोबने बनलेला असतो. तर ते 3 लोब म्हणजे 2 लोब जे असतात लॅटरल लोब त्यांना म्हटलं सेरेबेलर हेमिस्फियर आणि सेंटरला किंवा मीडियन साईडला एक लोब असतो सेरेबेलमचा त्याला म्हणतात व्हर्मिस. तर हे सेरेबेलर हेमिस्फियर आणि व्हर्मिस असे सेरेबेलमचे 3 लोब्स असतात. दिस सेरेबेलम हॅज ग्रे मॅटर आउटसाईड अँड व्हाईट मॅटर लाईक इनसाईड लाईक द सेरेब्रम. जसं सेरेब्रममध्ये व्हाईट मॅटर हे आत असतात, ग्रे मॅटर हे बाहेर असतात, तसंच सेरेबेलममध्ये सुद्धा ग्रे मॅटर हा आउटसाईडला असतो आणि व्हाईट मॅटर हा इनसाईडला असतो. द व्हाईट मॅटर इंटरमिक्सेस विथ द ग्रे मॅटर अँड शोज ट्री लाईक पॅटर्न. दॅट ट्री लाईक पॅटर्न इज कॉल्ड अर्बोर व्हायटी. आता फिगरमध्ये हा जो पोर्शन मार्किंग केलेला पोर्शन दाखवतो आहे मी, हा मार्किंग केलेला पोर्शन म्हणजे सेरेबेलमचा पोर्शन आहे. फिगरमध्ये मार्किंग केलेला पोर्शन म्हणजे हा सेरेबेलमचा पोर्शन आहे. तर सेरेबेलम काय सांगितलं मी, सेरेबेलम हा 3 लोब्सने बनलेला असतो. 2 लॅटरल लोब जे असतं त्यांना म्हटलं आपण सेरेबेलर हेमिस्फियर आणि एक मीडियन लोब जो असतो त्याला म्हटलं आपण व्हर्मिस. तर व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर जसं आपण सेरेब्रममध्ये पाहिलं तसं व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर सेरेबेलममध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. परंतु सेरेबेलममध्ये काय होत असतं, व्हाईट मॅटर जे असतात ते ग्रे मॅटरशी इंटरमिक्सेस होतात आणि त्या ठिकाणी ट्रीसारखं पॅटर्न तयार होत असतो. ते ट्रीसारखं पॅटर्न जे असतं त्याला म्हणतात अर्बोर व्हायटी. या ठिकाणी फिगरमध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं हे ट्रीसारखं पॅटर्न म्हणजे अर्बोर व्हायटी. तर ते अर्बोर व्हायटी कशाने तयार झालं असतं, व्हाईट मॅटर जे असतात ते ग्रे मॅटरमध्ये इंटरमिक्सेस होतात आणि त्याच्यामुळे ट्रीसारखा पॅटर्न तयार होत असतो, त्याला म्हटलं आहे अर्बोर व्हायटी. द सरफेस ऑफ सेरेबेलम शोज कॉन्व्होल्युशन. जसं सेरेब्रमवरती कॉन्व्होल्युशन पाहिले आपण तसंच सेरेबेलमवर सुद्धा कॉन्व्होल्युशन असतात. त्याच्यापैकी अपवर्ड फोल्ड जे असतात त्यांना म्हणतात गायरी आणि डाऊनवर्ड ग्रूथ जे असतात त्यांना म्हणतात सुलसाय. तर हे सेरेबेलमचं स्ट्रक्चर होतं. नाऊ व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ सेरेबेलम. सेरेबेलमचे फंक्शन्स काय, तर सेरेबेलमचे फंक्शन्स आहेत दिस सेरेबेलम मेंटेन इक्विलिब्रियम ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीचं इक्विलिब्रियम मेंटेन करणं हे सेरेबेलमचं फर्स्ट फंक्शन आहे. नाऊ सेकंड फंक्शन दिस सेरेबेलम मेंटेन पोश्चर ऑफ अवर बॉडी. सेरेबेलम मेंटेन बॅलेन्सिंग ऑफ अवर बॉडी. cerebellum maintain orientation of our body and this cerebellum also helps for moderation of voluntary movement of our body. These are the important functions of cerebellum. Now this cerebellum also it is also regulatory center for the neuromuscular activity. cerebellum next function आहे cerebellumचा. The cerebellum control rapid activities of our body like walking, running, speaking. ह्या ज्या आपल्या रॅपिड ॲक्टिव्हिटीज असतात त्या रॅपिड ॲक्टिव्हिटीजसुद्धा सेरेबेलम हा ब्रेनचा पोर्शन कंट्रोल करत असतो. दीज आर द फंक्शन्स ऑफ अवर सेरेबेलम. नाऊ
द थर्ड पार्ट ऑफ हाइंडब्रेन इज मेडुला ऑब्लॉंगेटा. हाइंडब्रेनचा थर्ड पार्ट असतो मेडुला ऑब्लॉंगेटा. नो व्हॉट इज द लोकेशन ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा? मेडुला ऑब्लॉंगेटा इट इज द पोस्टेरियर पार्ट ऑफ ब्रेन and it is continues as the spinal cord. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी हा ग्रीन कलरचा जो पोर्शन आहे तो मेडुला ऑब्लॉंगेटा. तो मेडुला ऑब्लॉंगेटा पॉन्स फेरोलीच्या खाली प्रेझेंट असतो आणि पुढे आपला सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो सेकंड पार्ट आहे स्पायनल कॉर्ड, त्या स्पायनल कॉर्डशी मेडुला ऑब्लॉंगेटा हा कंटिन्यू होत असतो. This medulla oblongata has inner gray matter and outer white matter. Now what are the functions of medulla oblongata? Medulla oblongata चे functions आहेत. This medulla oblongata controls involuntary activities like heartbeat, respiration, vasomotor activities and peristalsis. तर मेडुला ऑब्लॉंगेटा आपल्या इन्व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी मीन्स द ॲक्टिव्हिटी ऑर फंक्शन्स दॅट आर नॉट कंट्रोल अंडर ऑफ और विल पॉवर. द ॲक्टिव्हिटीज दॅट आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर दॅट इज कॉल्ड इन्व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटीज. दॅट इन्व्हॉल्युंटरी फंक्शन्स और इन्व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटीज आर कंट्रोल विथ द हेल्प ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. आता कोणत्या इन्व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटीज सांगितल्या मी? हार्टबीट ही आपली इन्व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी आहे. रेस्पिरेशन आपण आपल्या विल पॉवरनुसार किंवा आपल्या कंट्रोलनुसार त्या करू शकत नाही म्हणून ह्या इन्व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याच्यानंतर व्हॅसोमोटार ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपल्या ब्लड व्हेसल्सचं कॉन्स्ट्रिक्शन आणि डायलेशनशी रिलेटेड ज्या प्रोसेस असतात त्यांना म्हणतात व्हॅसोमोटार ॲक्टिव्हिटीज. ह्या व्हॅसोमोटार ॲक्टिव्हिटीज मेडुला ऑब्लॉंगेटा कंट्रोल करतो. त्याच्यानंतर आपल्या ॲलिमेंटरी कॅनलचं रिदमिक कॉन्स्ट्रिक्शन आणि रिलॅक्झेशनची जी क्रिया असते प्रोसेस असते त्याला म्हणतात पेरिस्टाल्सिस. तर ह्या सगळ्या इन्व्हॉल्युंटरी फंक्शन्स मेडुला ऑब्लॉंगेटा हा कंट्रोल करत असतो. नेक्स्ट फंक्शन ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा इज दिस मेडुला ऑब्लॉंगेटा कंट्रोल रिफ्लक्स ॲक्टिव्हिटीज लाईक कफिंग, स्नीजिंग, सॅलोईंग, वॉमिटिंग, yawning. All these are reflex activities. These are the non-vital activities and reflex activities. These are reflex activities also done with the help of medulla oblongata. तर या ठिकाणी हे होते हाइंडब्रेनचे 3 पार्ट्स म्हणजे पॉन्स फेरोली, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा, त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स. तर मित्रांनो या ठिकाणी ब्रेनचे तिघही पार्ट्स म्हणजे फोरब्रेन, मिडब्रेन आणि हँडब्रेन या तिघही पार्टचं स्ट्रक्चर्स आणि फंक्शन्सचा स्टडी आपण पूर्ण केलेला आहे. हिअर इन फ्रंट ऑफ यू हिअर इज द चार्ट. दिस चार्ट शोज द डिफरंट पार्ट्स ऑफ ब्रेन. तर या ठिकाणी तुमच्यासमोर मी एक चार्ट शो केलेला आहे जो पुस्तकामध्ये दिलेला आहे. हा ब्रेनचे डिफरंट पार्ट जे सांगितले आपण किंवा स्टडी केला त्या ब्रेनच्या डिफरंट पार्टचा फ्लो चार्ट या ठिकाणी आपण दिलेला आहे. ह्या फ्लो चार्टनुसार आपण ब्रेनचे पार्ट्स या ठिकाणी परत एकदा लक्षात घेऊ. तर स्ट्रक्चरली ब्रेन कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. ब्रेनचे 3 पार्ट्स असतात. फर्स्ट पार्ट इज फोरब्रेन विच इज ऑल्सो नोन ॲज प्रोसेन्सेफेलॉन. द सेकंड पार्ट ऑफ ब्रेन इज मिडब्रेन विच इज ऑल्सो नोन ॲज मेसेन्सेफेलॉन. अँड थर्ड पार्ट ऑफ ब्रेन इज हँडब्रेन विच इज ऑल्सो नोन ॲज रॉम्बेन्सेफेलॉन. तर ब्रेनचा फर्स्ट पार्ट आहे फोरब्रेन किंवा प्रोसेन्सेफेलॉन. फोरब्रेन इज अगेन डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. फोरब्रेनचे परत 3 पार्ट्स असतात. फोरब्रेनचा फर्स्ट पार्ट आहे ऑल्फॅक्टरी लोब्स ज्यालाचा रिननसेफेलॉन असं म्हणतात. फोरब्रेनचा सेकंड पार्ट आहे सेरेब्रम किंवा त्यालाच टेलेनसेफेलॉन म्हणतात. आणि फोरब्रेनचा थर्ड पार्ट आहे थॅलेमेनसेफेलॉन किंवा डायनसेफेलॉन. डायनसेफेलॉनचे परत 3 स्ट्रक्चरमध्ये डिवायडेशन झालं असतं किंवा त्याचे परत 3 स्ट्रक्चर्स असतात. इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस यांचा डिटेल स्टडी आपण लास्ट लेक्चरपर्यंत केलेला आहे. नंतर ब्रेनचं सेकंड पार्ट म्हणजे मिडब्रेन त्यालाच मेसेन्सेफेलॉन असं म्हणतात. मिडब्रेन कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स सेरेब्रल पेडेंकल और क्रिवरा सेरेब्राय. सेरेब्रल पेडेंकल किंवा क्रिवरा सेरेब्राय हा मिडब्रेनचा फर्स्ट पार्ट आहे आणि मिडब्रेनचा सेकंड पार्ट आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. याचासुद्धा स्ट्रक्चर आणि फंक्शनचा स्टडी आपण लास्ट लेक्चरपर्यंत केलेला आहे. नाऊ
द थर्ड पार्ट ऑफ ब्रेन इज हाइंड ब्रेन. ब्रेनचा थर्ड पार्ट आहे हाइंड ब्रेन किंवा रोम्बेनसेफेलॉन, ज्याचा स्टडी आज आत्ता आपण या लेक्चरला करतो आहोत. तर ह्या फ्लो चार्ट प्रमाणे हँड ब्रेनचे परत दोन पार्ट्स असतात, मेटेसेफेलॉन आणि मायलेनसेफेलॉन. म्हणजे हँड ब्रेनचे तीन पार्ट्स आपण पाहिले, सेरेबेलम, पॉन्स फेरुली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. त्याच्यापैकी सेरेबेलम आणि पॉन्स फेरुली यांना मेटॅनसेफेलॉन म्हणून कन्सिडर केलं जातं आणि मेडुला ऑब्लॉंगेटा जो आहे तो मायलेनसेफेलॉन म्हणून कन्सिडर केला जातो. ओके, तर हा ब्रेनच्या डिफरंट पार्टचा फ्लो चार्ट आहे. या फ्लो चार्टचा व्यवस्थित तुम्हाला स्टडी करायचा आहे. नाऊ लेट्स टॉक अबाउट द व्हेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन. तर पुढचा टॉपिक आहे एक्सप्लेनेशनसाठी व्हेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन. तर व्हेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन हा जो टॉपिक आहे हा पुस्तकामध्ये सेपरेट दिलेला नाही, परंतु व्हेंट्रिकल जे आहेत ब्रेनचे, त्या व्हेंट्रिकल्सचं एक्सप्लेनेशन, ब्रेनचे डिफरंट पार्टचं जे डिस्क्रिप्शन आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्या ब्रेनच्या डिफरंट पार्ट जे आहेत डिस्क्रिप्शन, त्याच्यामध्येच व्हेंट्रिकल ऑफ ब्रेन याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला व्हेंट्रिकल ऑफ ब्रेन हा टॉपिक व्यवस्थित समजावा म्हणून मी सेपरेट या ठिकाणी एक्सप्लेन करतो आहे. तर व्हेंट्रिकल मीन्स व्हॉट? द व्हेंट्रिकल्स आर द कॅव्हिटीज इन द डिफरंट पार्ट ऑफ द ब्रेन. ब्रेनच्या डिफरंट पार्ट्समध्ये ज्या कॅव्हिटीज असतात त्या कॅव्हिटीजला म्हणतात व्हेंट्रिकल्स. व्हॉट आर द व्हेंट्रिकल? व्हेंट्रिकल्स आर द कॅव्हिटीज इन द डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन. ब्रेनचे काही पार्ट जे असतात ते सॉलिड असतात, काही पार्ट्समध्ये कॅव्हिटीज असतात. तर ब्रेनच्या पार्ट्समध्ये ज्या कॅव्हिटीज असतात त्या कॅव्हिटीजला म्हणतात व्हेंट्रिकल्स. तर या ठिकाणी आपण ब्रेनच्या डिफरंट पार्टमध्ये कोणत्या पार्टमध्ये कोणते व्हेंट्रिकल्स असतं, त्या व्हेंट्रिकल्सचं नाव काय ते आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला इथं दिलेलं आहे मी, व्हेंट्रिकल ऑफ द डिफरंट पार्ट ऑफ द ब्रेन आर ॲज फॉलोज. तर फर्स्ट पार्ट आहे ब्रेनचा सेरेब्रम. सेरेब्रमचा स्टडी आपण मागच्या लेक्चरला केलेला आहे. ब्रेनचा सेकंड पार्ट म्हणजे सेरेब्रम. सेरेब्रम जो असतो दॅट सेरेब्रम कन्सिस्ट ऑफ 2 सेरेब्रल हेमिस्फिअर. सेरेब्रमचं 2 सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये डिवायडेशन झालेलं असतं, किंवा सेरेब्रमचं राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर असे 2 पार्ट्स असतात. तर दोघंही सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये किंवा सेरेब्रममध्ये जे व्हेंट्रिकल असते त्याला म्हणतात लॅटरल व्हेंट्रिकल. लॅटरल व्हेंट्रिकल, दिस इज द व्हेंट्रिकल प्रेझेंट इन द सेरेब्रम. सेरेब्रममध्ये जी व्हेंट्रिकल असते तिला म्हणतात लॅटरल व्हेंट्रिकल. नंतर फोरब्रेनचा थर्ड पार्ट म्हणजे डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनमध्ये जी व्हेंट्रिकल असते तिला म्हणतात थर्ड व्हेंट्रिकल किंवा डायोसिल. थर्ड व्हेंट्रिकल ऑर डायोसिल, इट इज द व्हेंट्रिकल प्रेझेंट इनसाइड द डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनमध्ये असलेल्या व्हेंट्रिकलला म्हणतात थर्ड व्हेंट्रिकल. आता या ठिकाणी तुमच्यासमोर मी ही फिगर शो केलेली आहे. हीच फिगर पुस्तकामध्ये आहे. त्या पुस्तकामध्ये असलेल्या फिगरला लेबल आहे व्हेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन. तर ही ब्रेनच्या व्हेंट्रिकलची फिगर आहे. तर या ठिकाणी फिगरमध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर ही लॅटरल व्हेंट्रिकल आहे. ही ब्रेनच्या सुपेरियर व्ह्यूच्या सेक्शनची फिगर आहे. ही ब्रेनच्या लॅटरल सेक्शनची फिगर आहे. तर सेरेब्रममध्ये जर पाहिलं तुम्ही, हा सेरेब्रल हेमिस्फिअर आहे, हा सेरेब्रल हेमिस्फिअर आहे. सुपेरियर व्ह्यूनुसार पाहिलं तर हा सेरेब्रम आहे, हा पूर्ण सेरेब्रम आहे. तर ह्या सेरेब्रममध्ये किंवा दोघं सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये जी कॅव्हिटी असते तिला काय म्हटलं आपण? लॅटरल व्हेंट्रिकल. त्याच्यानंतर डायन्सेफेलॉनमध्ये जी कॅव्हिटी असते त्या डायन्सेफेलॉनच्या कॅव्हिटीला म्हटलं आपण थर्ड व्हेंट्रिकल. या ठिकाणी ही डायोसिल किंवा थर्ड व्हेंट्रिकल ही डायन्सेफेलॉनची कॅव्हिटी आहे. द थर्ड व्हेंट्रिकल ऑर डायोसिल कम्युनिकेट विथ द 2 लॅटरल व्हेंट्रिकल ऑफ द सेरेब्रम थ्रू द नॅरो ओपनिंग. धिस नॅरो ओपनिंग इज कॉल्ड इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज फोरामेन ऑफ मोनरो. तर म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला या ठिकाणी? थर्ड व्हेंट्रिकल जी असते डायन्सेफेलॉनची थर्ड व्हेंट्रिकल किंवा डायोसिल, ही सेरेब्रमच्या लॅटरल व्हेंट्रिकलशी एका नॅरो ओपनिंगमार्फत कम्युनिकेट होत असते. ते जे नॅरो ओपनिंग असतं लॅटरल व्हेंट्रिकल आणि थर्ड व्हेंट्रिकल
यांच्यामधल्या लॅटरल व्हेंट्रिकलला म्हणतात, नॅरो ओपनिंगला म्हणतात इंटर व्हेंट्रिक्युलर फोरामेन किंवा त्याला म्हणतात फोरामेन ऑफ मोनरो. त्याच्यानंतर मिडब्रेन कंटेन सेरेब्रल ॲक्वॅडक्ट ऑर ॲक्वॅडक्ट ऑफ सिल्वियस ऑर इटार. या ठिकाणी पुढचं जे लेवल आहे फिगरमध्ये ते आहे सेरेब्रल ॲक्वॅडक्ट. तर ही जी व्हेंट्रिकल आहे या व्हेंट्रिकलला म्हणतात सेरेब्रल ॲक्वॅडक्ट. इकडच्या फिगरमध्ये पण तुम्हाला दिसेल सेरेब्रल ॲक्वॅडक्ट किंवा ॲक्वॅडक्ट ऑफ सिल्वियस किंवा इटर. आता ही ॲक्वॅडक्ट ऑफ सिल्वियस किंवा इटर काय करते, दॅट कनेक्ट द थर्ड अँड फोर्थ व्हेंट्रिकल. ही थर्ड व्हेंट्रिकल आणि ही फोर्थ व्हेंट्रिकल. तर ही फोर्थ व्हेंट्रिकल ही मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये असते. मेडुला ऑब्लॉंगेटाची फोर्थ व्हेंट्रिकल आणि डायन्सेफेरॉनची थर्ड व्हेंट्रिकल यांना कनेक्ट करणारी जी व्हेंट्रिकल असते तिला म्हणतात सेरेब्रल ॲक्वॅडक्ट ऑर ॲक्वॅडक्ट ऑफ सिल्वियस ऑर इटार. तर ही व्हेंट्रिकल मिडब्रेनमध्ये प्रेझेंट असते. आणि मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये जी कॅव्हिटी असते, द कॅव्हिटी ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा इज कॉल्ड फोर्थ व्हेंट्रिकल. या ठिकाणी ही फोर्थ व्हेंट्रिकल ही जी कॅव्हिटी आहे ही मेडुला ऑब्लॉंगेटामधली कॅव्हिटी असते किंवा तिला फोर्थ व्हेंट्रिकलला म्हणतात मेटॅसिल. मेडुला ऑब्लॉंगेटा, द कॅव्हिटी ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा इज कॉल्ड फोर्थ व्हेंट्रिकल ऑर मेटॅसिल. ओके. आता ही जी फोर्थ व्हेंट्रिकल असते मेडुला ऑब्लॉंगेटाची, ही फोर्थ व्हेंट्रिकल कंटिन्यू इंटू द सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. तर ही या ठिकाणी स्पायनल कॉर्डची सेंट्रल कॅनल आहे. या सेंट्रल कॅनलची ही मेडुला ऑब्लॉंगेटाची फोर्थ व्हेंट्रिकल कंटिन्यू होत असते. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी हे होतं ब्रेनचे व्हेंट्रिकल्स. ब्रेनच्या डिफरंट पार्टमध्ये ज्या कॅव्हिटीज असतात किंवा जे व्हेंट्रिकल्स असतात त्यांचं नावं आणि त्यांचं कोणाशी कम्युनिकेशन असतं, कोणत्या व्हेंट्रिकलशी कम्युनिकेशन असतं त्याच्याबद्दल आपण स्टडी केला. द रूप ऑफ मेटॅसिल. द रूप ऑफ मेटॅसिल ऑर फोर्थ व्हेंट्रिकल हॅज पोस्टेरियर कोरोइड प्लक्सेस. म्हणजे फोर्थ व्हेंट्रिकल जी असते, फोर्थ व्हेंट्रिकल काय सांगितलं मी तुम्हाला, मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये जी कॅव्हिटी असते तिला म्हणतात फोर्थ व्हेंट्रिकल किंवा मेटॅसिल. त्या मेटॅसिलच्या किंवा फोर्थ व्हेंट्रिकलच्या रूफला पोस्टेरियर कोरोइड प्लक्सेस हे स्ट्रक्चर असतं. आणि ह्या पोस्टेरियर कोरोइड प्लक्सेसमध्ये परत 3 ओपनिंग असतात. त्याच्यापैकी 2 ओपनिंग जे असतात, द पेअर ऑफ ओपनिंग लॅटरल ओपनिंग आर कॉल्ड फोरामेन ऑफ लश्का. 2 ओपनिंग जे असतात पोस्टेरियर कोरोइड प्लक्सेसमध्ये त्याला म्हणतात फोरामेन ऑफ लश्का. आणि 1 मीडियन ओपनिंग जी असते त्याला म्हणतात फोरामेन ऑफ मॅजेंडाय. त्याला काय म्हणतात, फोरामेन ऑफ मॅजेंडाय. तर ह्या ज्या ओपनिंग असतात फोरामेन ऑफ लश्काय आणि फोरामेन ऑफ मॅजेंडाय, ह्या दोघंही या 3 ओपनिंग असतात आणि त्या मेटॅसिलच्या किंवा फोर्थ व्हेंट्रिकलच्या रूपला जो कोरोइड प्लक्सेस असतो त्या ठिकाणी या प्रेझेंट असतात. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी ब्रेनचे 3ही पार्ट्स म्हणजे फोरब्रेन, मिडब्रेन आणि हाइंडब्रेन आणि त्यांच्यामध्ये असलेल्या डिफरंट व्हेंट्रिकल्स त्यांची नावं या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहेत. ओके. थँक्यू.